त्याचं सुरू झालं आणि शत्रू लोकांनी अटॅक केला. अरे इथे मंदिर तुम्ही कसं बांधू शकता? हे मंदिर आता आम्ही बांधू देणार नाही. आणि त्यावेळेस सर्व लोक भयभीत झाले. त्यावेळेस निश्चित त्या शत्रूला बघून घाबरले की आता 20 वर्ष आम्ही काय केलं नाही, परंतु आता आम्हाला दर्शनाला उत्सुक झाल्यानंतर, आम्ही आता कार्याला प्रारंभ केल्यानंतर आता ही काय आमच्यावर अटॅक होत आहे. हीच जवळपास परिस्थिती या मंडळीची होती. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणते पाळक साहेब दरवेळेस का आठवण देतात? ही जुनी गोष्ट तुम्हाला आणि मला विसरता कामा नये. प्रेज द लॉर्ड. की देवाने वर्ष 2024 नव्हे तर मागील 36 वर्षामध्ये आमच्यासाठी काय कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्हाला मला याची जाणीव होत नाही तोवर आम्ही देवाने आमच्यासाठी महान काय कार्य केलं त्याचा अनुभव आणि प्रचिती घेऊ शकत नाही. आज अनेक लोक आहे, जेव्हा आपण 36 वर्षामध्ये प्रवेश करत आहोत, ते जे प्रार्थना करत होते, ते जे उपवास करत होते, ते जे मदत करत होते, जे श्रम करत होते, जे डोनेशन देत होते, जे मंदिराची सेवा करत होते, आज ते प्रभू मध्ये गेलेले आहे, पुढे निघून गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. काय त्यांना आपण विसरणार? काय आपण त्यांना सोडून द्यायचं? काय त्यांच्या त्या श्रमाबद्दल जे देवामध्ये त्यांनी केले त्याला विसरून जायचं का? निश्चितच विसरायचं नाही. परंतु आम्हाला त्यांच्या पुढे जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. त्यांनी जे त्यांना प्रभूने सुचवलं, प्रेरणा दिली, त्यानुसार कार्य केलेलं आहे. परंतु आज तुम्हाला आणि मला जे मंदिर लाभलेलं आहे तिथे तुम्ही काय करणार? आता हा प्रश्न निर्माण झाला. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या कार्याच्या रूपाने मंदिर उभारलं, आता आपण काय करणार? हा प्रश्न देव 2025 साठी तुम्हाला आणि मला विचारत आहे. शत्रू जेव्हा हल्ला करायला आले आहे तेव्हा शमूएल उभा राहिला आणि शमूएल म्हणतो घाबरू नका, हे युद्ध जे आहे ते परमेश्वराचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जेव्हा जेव्हा मंदिर उभं करणार, जेव्हा जेव्हा देवाची सेवा उभारणार, शत्रू आणि विरोधक अटॅक करणार. आपल्या घरामध्ये आता तुम्ही म्हणले पाळक साहेब आम्ही मंदिराला जातो, परंतु आमच्या घरामध्ये भांडणं चालतात. अनेक जण ते पाळक साहेब आम्ही मंदिराला येतो, आमच्या मागे आजार पण लागला आहे. पहिले आम्ही सुखी होतो, पहिले आम्ही आनंदी होतो, परंतु या 2024 पासून जेव्हा आम्ही मंदिरात यायला लागलो आम्हाला अडचणी यायला लागली. आमचे नोकरीचे प्रश्न निर्माण झाले, आमच्या घरामध्ये भांडणं व्हायला लागले, आमचे तरुण मुलं विथरलेले आहे, आमच्या घरामध्ये अशांती निर्माण झालेली. कोण करते? पाळक साहेब येतात का? घरी जाऊन प्रार्थना करतात यांच्या घरामध्ये अशांती निर्माण कर, की तुम्ही इथे येऊन प्रार्थना करतात? नाही. परंतु सैतानाला माहित आहे की हे जेव्हा देवाच्या मंदिरात जातील, ही मंदिर जे ख्रिस्ती मंडळी म्हणून ओळखलं जाते, कोणाची योजना इथे? परमेश्वराची योजना आहे. परमेश्वराची योजना काय आहे? नुसतं मंदिर बांधायचं एवढंच परमेश्वराची योजना आहे का? हे 4 भिंती बांधणं आणि हे सगळं लाइटिंग डेकोरेशन इतकीच परमेश्वराची योजना आहे का? नाही. परमेश्वराची योजना ही आहे की ही मंडळी, ही जी मंडळी आहे ज्याच्यासाठी त्याने रक्त सांडलेलं आहे, ही मंडळी ज्याच्यावर तो प्रीती करतो, ही मंडळी जी त्याची वधू आहे, ती प्रभूमध्ये, विश्वासामध्ये आणि सहभागितेमध्ये आणखीन दृढ व्हावी. प्रेज द लॉर्ड. ही देवाची योजना. परंतु हे करत असताना तुमच्या आणि माझ्यासाठी उत्तम सोय असावी म्हणून मंदिर प्रभूने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पत्र्याचं शेड गरम होतंय, फॅन देऊ ह्यांना. प्रेज द लॉर्ड. पत्र्याचे शेड आहे, सारखे पत्रे इकडे तिकडे पडतात, चोर, ह्यांना भिंती देऊ मी. प्रेज द लॉर्ड. बसायला खुर्ची आहे, तुटक्या आहे, वाकड्या तिकडे झालेल्या आहे, त्यांना नीट नाही, चांगल्या प्लास्टिकच्या खुर्च्या दिल्या. आज तुमच्या आणि माझ्याकडे बेंचेस आलेले. प्रेज द लॉर्ड. पाळक वर्ग जे आहे, एल्डर्स वर्ग आहे, ते त्यांनी उत्तमात उत्तम तुम्हाला दिले. प्रेज द लॉर्ड. यस, ही मंडळी माझ्या प्रिय आहे, या मंडळीच्या द्वारे अद्भुत कार्य व्हावं म्हणून तुम्हाला लेकरं दिले, त्यांना तुम्हाला संतती दिली आणि ती देखील आज प्रभूच्या वचनात शिकत आहे. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात मोठा आशीर्वाद ब्लेसिंग हे आहे की प्रभूने तुम्हाला आणि मला इथे आल्यानंतर जे प्रभूमध्ये चालत आहे त्यांचे मुलं आहे किंवा त्यांच्या मुलांचे आज इथे आहे आणि ते संतती परमेश्वराने दिली आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या आत्मिक जीवनासाठी मंदिर दिलं. प्रेज द लॉर्ड. काल अनेक जण इथे हजर होते. किती लोक हजर होते काल? सांगा. कालच्या दिवशी बहुत असे लोक. काय होतं काल कार्यक्रम? सांगा बरं. संडे स्कूलचा आणि तरुणांचा कार्यक्रम होता. किती लोकांना आवडला? नाही हात वर करा. खूप आशीर्वादित झाला. प्रेज द लॉर्ड. आला की नाही झाला? मी बोलतो म्हणून का? नाही म्हणा पाळक साहेब जरा जास्तच बोलतात तुम्ही, जरा कमी बोलत, असं काय आहे का?
खरोखर या लेकरांनी खूप उत्तम कल्पनेच्या पलीकडे कार्य केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामध्ये एक बाब देखील आमच्या निदर्शनात आली, जी आपण सर्वांनी ऐकली की आणि आपल्या सर्वांना माहित आहे की संडे स्कूल जेव्हा रविवारी भरतं ते लहान लेकरं जे 5 वर्षाचे 10 वर्षाचे सगळे उपवास ठेवून संडे स्कूलमध्ये बसतात. प्रेज द लॉर्ड. खरं बोलतोय ना मी? खोटं बोलतोय का मी? नाही. सगळे लेकरं उपवास करून गुडघ्यावर ते प्रार्थना करतात आणि दर रविवारी साक्ष देतात. प्रेज द लॉर्ड. खाली पण साक्ष, वर पण साक्ष. प्रेज द लॉर्ड. यस. मग साक्ष उभे राहतात, वाजवतात, गातात, गीते गातात. प्रेज द लॉर्ड. हे आशीर्वाद नाही आहे का? आहे किंवा नाही? यस. हे आमचे आशीर्वाद आहे. पहिले होते का आशीर्वाद? हे नव्हते. आज ते आशीर्वाद आहे. ते वाढणार वाढणार आणि 25 मध्ये आणखीन वाढणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना विश्वास आहे आणखीन वाढणार आहे? यस. आपल्या सर्वांना विश्वास आहे. आपण म्हणू की पाळक साहेब आमच्या घरात लहान लेकरं नाही, पाळक साहेब आमच्याकडे आम्ही एकट्या, नो प्रॉब्लेम. मंदिरामध्ये येणारे प्रत्येक लेकरं आमचे लेकरं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक लहान मुलगा मुलगी तरुण आमचे, कारण की ते ख्रिस्ती मंडळी बिलॉंग करतात. प्रेज द लॉर्ड. यस. हे महत्वाचं आहे, कारण की आम्ही एक कुटुंब आहो, आम्ही एक घर आहो आणि असं म्हणून आजवर चाललोय. म्हणून ही मंडळी एक वेगळी ओळख ठेवते. प्रेज द लॉर्ड. या मंडळीची ओळख नाहीये की एक सकाळी ग्रुप भरतो, संध्याकाळी एक ग्रुप भरतो, यांचे भांडणं होतात, त्यांचे भांडणं होतात, हे कोर्ट केस करतात, ते असं कुठे आहे का? एक मनाने एक चित्ताने आपण एकत्र येतो. त्यामुळे आपण एक कुटुंब म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना पण करतो आणि एकमेकांवर प्रीती पण करतो. प्रेज द लॉर्ड. ही ख्रिस्ती मंडळीची ओळख आहे की नाही? यस. आणि त्यामुळे या सर्व गोष्टी काय मागील 20 वर्षामध्ये जे सुस्त होत्या, मंदिराची उभारणीच्या नंतर परिस्थिती बदललेली आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व परिस्थिती बदललेली. आज अनेक लोक तुमच्या आणि माझ्या मंदिरामध्ये येतात, अनेक सेवक व दासी तुमच्या मंदिरामध्ये येतात आणि त्यांना अतिशय आनंद वाटतो आणि ते हेच म्हणतात की फाळक साहेब तुमच्या मंदिरामध्ये पवित्र आत्म्याचा अद्भुत वास आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याचा अद्भुत सामर्थ्याची जाणीव आम्हाला होते. प्रेज द लॉर्ड. मी त्यांना म्हणायला लावतो का? मी त्यांना म्हणायला लावतो का? नाही. ते स्वतः त्याचा अनुभव घेतात आणि ते बोलतात की पाक साहेब आम्ही या मंदिरात आलो, आम्ही जरी संदेश दिला, आम्ही जरी गीते गायले, आम्ही जरी सेवा केली, परंतु काय घडलेलं आहे? आम्हाला विपुल सामर्थ्याचा स्वतःला अनुभव मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. पाहुणे येतात, आशीर्वादित होऊन जातात. बाहेरचे सेवक दासी येतात, आशीर्वाद घेऊन जातात. प्रेज द लॉर्ड. परंतु हा आशीर्वाद पाहुण्यांसाठीच आहे काय? कोणासाठी हा आशीर्वाद ठेवलेला आहे मंदिरामध्ये? ख्रिस्ती मंडळीसाठी आशीर्वाद आहे. ख्रिस्ती मंडळीचे हे घर आहे. या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचं हे आत्मिक घर आहे आणि हे घर सर्वदा टिकणारं घर आहे. प्रेज द लॉर्ड. आमचे घर बदलतील. आमचे घर, आम्ही या घरातून त्या घरात जाऊ, या घरातून दुसरीकडे जाऊ, एक फ्लॅटमधून दुसऱ्या फ्लॅटमधून, एक गावावरून दुसऱ्या गावापर्यंत जाऊ, परंतु ख्रिस्ती मंडळीची जी मंडळी आहे ती युगानुयुग येशू नामाने बनवलेल्या सियोन राष्ट्रामध्ये वास करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इथे आम्हाला दिसतं की शमूएल म्हणतो की मी आता एक शिला घेतलेली आहे आणि ती मी मिस्बा आणि शेनच्या मध्ये उभी केलेली आहे. 2024 आणि 2025च्या मध्ये उभी केलेली आहे आणि मी या शिलेला नाव दिलेलं आहे एबेनेझर. काय नाव दिलेलं आहे? आणि त्याचं नाव म्हणजे आहे येतवर परमेश्वराने आमचे सहाय्य केलेले आहे. या पुढे नाही करणार का? करणार की नाही करणार? मग काय, कोणती गोष्ट ते शिला का उभी केली सांगा बरं. आता काय वाटतं तुम्हाला? ही शिला किंवा एक आपण म्हणूया की तिथे एक टॉवर किंवा एक खडक त्याने उभा केलेला आहे, त्याचं कारण काय असावं? का केलं गेलं तसं सांगा बरं. काय, कशासाठी? की ती शिला बघून तुम्ही आठवण करा. प्रेज द लॉर्ड. हे मंदिर कशासाठी बनवलेलं आहे? हे मंदिर देवाने यासाठी नाही बनवलेलं आहे की तुम्ही आराधना करा, परंतु या मंदिरामधून तुम्ही आणि मी आठवण करायची की परमेश्वराने या मंदिरामध्ये आमच्यासाठी, आमच्या घरासाठी, घराण्यांसाठी अद्भुत कार्य केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
यासाठी हे मंदिर देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. हे नुसतं तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती लोकांसाठी नाही, तर प्रत्येकाला आठवण करून देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हे आमच्यासाठीच आहे का नुसतं? या मंदिरामध्ये येणारे प्रत्येक व्यक्तीला तो आठवण करून देतो की बघा, मी या मंदिरामध्ये वास्तव्य करत आहे, या मंदिरात माझी उपस्थिती आहे आणि या मंदिरातून मी तुम्हाला विपुल आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ही शिला त्यांनी मधोमध उभे केलेली आहे. आज या परिसराच्या मधोमध हे स्थापित केलेलं चर्च अनेकांसाठी निश्चितच आदर्श करत असताना तुम्हाला आणि मला ह्याच्यावर नुसतं प्रीती करून चालणार नाही, तर या मंदिरामध्ये वर्ष 2025 मध्ये जे आशीर्वाद ठेवलेले ते नियमित घ्यायचे आहे. प्रेज द लॉर्ड. या आता आपण प्रॉमिसेस, वचन आपल्या हातामध्ये येणार आहे आणि ते तुमच्या आणि माझ्या हातामध्ये पडत असताना परमेश्वर म्हणतो मी तुमच्यावर प्रीती करतो आणि त्यामुळे तुम्ही घाबरू नका. परंतु अनेक लोक म्हणतील की पाळक साहेब ते सगळं ठीक आहे हो, पण मागचं वर्ष जे आहे ना काही बरोबर गेलं नाही. 2024 जे आहे ना ते काही फार चांगलं गेलं नाही. खूप प्रॉब्लेम आले, खूप आजारपण आले. जसं काही लोकांनी साक्ष दिली की आमच्या घरामध्ये मृत्यू देखील झालेले आहे, काही लोकांचे अपघात झालेले, अनेकांना हॉस्पिटलाइज व्हावं लागलेलं आहे, अनेकांच्या घरामध्ये नोकऱ्या गेलेल्या आहे, अनेकांच्या तरुण लेकरांच्या समस्या निर्माण झालेल्या आहे, अनेक लोक निराश झालेले, अनेक जण डिप्रेशन मध्ये झालेले, अनेकांच्या घरी भांडणं झालेले. आणि तुम्ही आणि मी म्हणतो की निश्चितच 2024 चांगला गेला नाही, तर निदान 2025 तरी चांगला जावा. मग प्रश्न हा येतो की जर चांगला गेला नाही तर आपण 2024च्या रात्री 31 तारखेला 23 मध्ये होतो आणि 24 मध्ये, तेव्हा तर आपण हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर केलं. मग का नाही गेलं हॅपी? दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता पाळक साहेब, तुम्ही म्हणता मंदिराला या मंदिराला तुमचं भलं होईल. मग नाही झालं आमचं भलं. आमचं भलं झालं नाही. आफ्रिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की तिथे हिऱ्याचे खाणी आहेत आणि हिऱ्याच्या खाणी असणार ना नेहमी त्याचे खोदत काम करत असताना आजपासून जवळपास 50 वर्ष अगोदर ते खोदत असताना त्यांना त्या खाणीमधून एक कोळशासारखा मोठा दगड सापडला आणि मग त्यांनी त्याला नीट बघितलं तर त्यांना कळालं की हा हिरा आहे आणि फार मोठा हिरा होता तो. एवढा मोठा दगडासारखा किंवा कोळशासारखा हिरा आजवर कधीच सापडला नव्हता आणि त्यांनी लगेच ओळखलं की ह्या हिऱ्याच्या खाणीमध्ये सापडलेला दगड नाही, हा कोळसा नाही, तर हा हिरा आहे. आणि मग त्या मालकांनी अतिशय आनंद केला आणि त्याला असं वाटलं की जर हा हिरा सापडलाय तर आपले जे आपण माहित आहे की त्या कॉमनवेल्थ कंट्रीज होते, म्हणजे आपली इंडिया म्हणा, पाकिस्तान म्हणा किंवा न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया असो किंवा साऊथ आफ्रिका किंवा आफ्रिकाचे जे सगळे होते ते कोणाच्या अधीन होते? ब्रिटनच्या अधीन होते ना. आणि त्यांचा राजा किंवा कोण होतं? त्यांची राणी होते. आणि राणीच्या डोक्यावर काय ठेवत असं? मुकुट ठेवत असं है ना, तो मुकुट असे. आणि त्यांना असं वाटलं की राणीच्या मुकुटावर जर हा हिरा ठेवला किंवा हिरा लावला, एवढा मोठा हिरा लावला, तर कितीतरी गौरवाची बाब, किती आनंदाची बाब होईल की आज आमच्या राष्ट्रातून, आमच्या राज्यातून, आमच्या कंपनीतून एक मोठा हिरा निघाला आणि तो राणीच्या त्या मस्तकावर ठेवलेल्या मुकुटाची शोभा. आणि मग त्यांनी तो हिरा ब्रिटनमध्ये पाठवला आणि मग तिकडचे जे बघणारे जे जोहरी म्हणा किंवा ते हिऱ्याची पारख करणाऱ्या लोकांनी बघितलं की खरोखर हा उत्तम क्वालिटीचा हिरा आहे, परंतु तो आकारामध्ये बराच मोठा होता आणि ओबडधबड होता आणि काही व्यवस्थित नव्हता. आणि मग त्यांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि ते जे सूक्ष्मदर्शी असतात किंवा मायक्रोस्कोप आहे त्याची स्टडी करायला लागले की कशा प्रकारे, आता मुकुट तर आहे पण मुकुटमध्ये काय करावं लागेल? त्याला बसवावं लागेल. नंबर 2, तो आता घाण आहे, ओबड धोबड आहे, त्याला कशा प्रकारे तिथे बसवता येईल. आणि मग ते विचार करून त्याचा स्टडी करत असताना त्याच्यामध्ये काही कोण असतात किंवा काही पैलू असतात आणि त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि मग ते जे किनार होते किंवा मध्ये जे कोण होते, एजेस होते, त्याला त्यांनी पहिले आयडेंटिफाय केलं, शोधून काढले आणि त्यानंतर त्यांचे जे विशेष हत्यार होते त्याच्याद्वारे त्यांनी त्याला तोडायला प्रयत्न केला. आणि ते जेव्हा त्यांनी केलं तर त्याचे 2 विभाग झाले आणि मग त्याला पॉलिश केल्यानंतर, त्याला व्यवस्थित आकार दिल्यानंतर एकच्या जागे 2 मोठे सुंदर हिरे प्राप्त झाले. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर मग त्या हिरेला त्याने राणीच्या मुकुट मध्ये लावला आणि सगळ्या जगाने म्हटलं की खरोखर
हा हिरा जो आहे तो उत्तमात उत्तम हिरा आहे, तो आम्हाला सापडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, 2024 मध्ये निश्चितच तुम्हाला आणि मला माहित नव्हतं की तुम्ही आणि मी हिरे आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. प्रेज द लॉर्ड. तू घाणीत पडलेला होता, तो अशुद्धतेत होता, तो पापामध्ये होता, तो दुबळेपणामध्ये होता, आणि तुझ्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहे ज्यामुळे तुला खरोखर हिरा म्हणता येणार नाही. जरी मी म्हणतो मी तुला रक्ताचं मोल देऊन विकत घेतलेलं आहे, तरी देखील तुझं जे काय कॅरेक्टर आहे, तुझा जो स्वभाव आहे, तो आज देखील मला म्हणजे देवाला शोभेल असा नाही. आणि त्यासाठी त्यांनी तुम्हाला आणि मला पैलू पाडायला सुरुवात केली. आणि त्यामुळे अनेकदा पैलू पाडत असताना तुमच्यामध्ये संकट आले आणि मग तुम्ही चर्चकडे धाव घेतली. अनेकांनी साक्ष दिली की पाळक साहेबांनी प्रार्थना केली, सिस्टरनी प्रार्थना केली, आम्ही प्रार्थना केली, आम्ही रडलो, आम्ही उपवास केला. प्रेज द लॉर्ड. बदल घडला, आमचे विचार बदलले, आम्हाला कळालं की देवच आमची सहाय्य करणारा आहे. अनेकदा आमच्या नोकऱ्या गेल्या, आम्हाला नोकऱ्या मिळत नव्हत्या, आम्ही इतरत बघत होतो कसं घर चालेल, कसं कुटुंब चालेल. आणि या परीक्षेच्या समय परत आम्ही निराश झालो नाही, आम्ही थकलो, तरी देखील आम्ही देवाकडे आरोळी मारली. आणि काय झालेलं आहे, परत देवाने आम्हाला सांगितलं. आणि प्रत्येक वेळेस आम्हाला ही बाब कळाली की संकट आले, समस्या आले, आजार आले, मृत्यू आले, परंतु प्रत्येक समय माझा देव माझ्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझा देवाने मला सोडलं नाही. आणि त्यामुळे या संकट समस्यामुळे मला माझ्या जीवनाला पैलू प्राप्त झालेले आहे. त्यामुळे आता जो मी चिखलात होतो, अंधकारात होतो, पापात होतो आणि सर्व जगिक देहिक गोष्टीमध्ये होतो, चर्च पासून दूर होतो, आपल्याच विचारामध्ये होतो, पैशा आणि धनाच्या मागे होतो, किंवा अडचणीत होतो, किंवा व्यसनात होतो, मला कळालं की यामध्ये आनंद नाही, आनंद आहे मेरे यीशु के चरणों में. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर हे संकट आले त्यामुळे माझं बरे झाले असं स्तोत्र करतो म्हणतो. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यामुळे मी परमेश्वराचं नियमशास्त्र शिकलो. प्रेज द लॉर्ड. म्हणा हे संकट आल्यामुळे माझे बरे झाले की यामुळे मी देवाचं नियमशास्त्र शिकलो. नियमशास्त्र शिकण्यासाठी मी मंदिरात आलो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, हे पैलूसाठी हिऱ्याला स्वतःला छेनी मारावं लागेल. हिऱ्यासाठी या हिऱ्याला देवाने निश्चित छेनी चालवून पीडा वेदना द्याव्या लागणार आहे. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला आणि मला त्रास होईल, आम्हाला त्रास होईल. आणि एक मानव म्हणून आम्ही कष्टी होणार, दुःखी होणार. आणि सैतान तुम्हाला आणि मला सांगणार, अरे काय काम असतं देव, येशू 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 करतो, तुमच्या घरामध्ये तर आजारपण आहे, येशू येशू करतो, तुमचे मुलाबाळांचे तर प्रॉब्लेम आहे, येशू येशू करतो, तुमची तर नोकरी गेलेली आहे, येशू येशू मंदिरात जातात, प्रार्थना करा पाळायचं म्हणतात, परंतु काहीच बदल होत नाही, तेच तुमचे प्रॉब्लेम जसे जसे. परंतु प्रियांनो लक्षात ठेवा, नुसतं प्रार्थना बाळक साहेबांचे पुरेसे नाही. प्रेज द लॉर्ड. पुरेसं नाही. तुम्हाला आणि मला सर्वात पहिले देवाला समर्पित होणं गरजेचं आहे. मी ते जवरीने किंवा हिरेला जे काही पैलू देणाऱ्या व्यक्तीने हिरा न घेता नुसते छेनी हातोडे चालले तर होईल का? हिऱ्याला पहिले स्वतःवर आघात करण्यासाठी संधी देणं अतिशय गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत हिरा समर्पित होणार नाही, आपल्यावर तो शैनी हातोडा चालू देणार नाही, तोपर्यंत चमकणार का, पैलू पडणार का? हेच महत्वाचं आहे प्रियांनो. तुम्हाला आणि मला देवाच्या हातात पडणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण देवाच्या हातात पडतो तेव्हा काय होतं, तेव्हा तुमचं आणि माझं जीवन बदलतं, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बदलतं. आणि दानिएल याचा 12वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये जेव्हा अशा प्रकारे लोक विश्वासाने प्रार्थनामय जीवन जगतात आणि त्या लोकांच्या बद्दल हे सांगते, ते हिऱ्या समान चमकत नाही, तर ते आकाशात विपुलतेने कशा करणे चमकतात. वाचा दानिएल याचा 12वा अध्याय 3रं वचन. दानिएल 12:3. जे सुज्ञ असतील ते अंतराळातील प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळवणारे लोक युगानुयुग ताऱ्या समान
चमकतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, जे सुज्ञ आहे, जे धार्मिक आहे, जे देवांच्याकडे लोकांना वळवतात, जे म्हणतात चला चर्चला जाऊ, चला मुला बाळांना आपण घरी बसू नये, या समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, परंतु माझ्या येशूच्याकडे उत्तर आहे. जाऊ आपण येशूकडे, जाऊ येशूची प्रार्थना करू. आणि त्यांच्यासाठी सुंदर असं मंदिर आहे, सुंदर अशी सहभागिता आहे, तिथे जिवंत देव आहे, पवित्र आत्मा आहे आणि देवाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. 20 वर्ष वाट बघितल्यानंतर देखील काही घडलं नाही, तर लोकांनी सोडून दिला असतं चर्च, परंतु तरी देखील प्रार्थनामुळे लोक येत राहिले आणि मग देवाची योजना पूर्णतेस आली. आणि काय झालेलं आहे, ख्रिस्ती मंडळीचे मंदिर उभं राहिलेलं आहे. मत्तई कृष्णवर्तमान 13:43 मध्ये देखील येशू देखील हेच म्हणतो. मत्तई 13:43 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त देखील परत एक वार याचप्रमाणे काय म्हणतो बघा. 13:43 मध्ये, तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहे तो, ज्याला कान आहे तो माझ्या मागे बोला. नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. यस, हे देवाचं राज्य आहे जे येशूने प्रस्थापित केलं. प्रेज द लॉर्ड. मंदिरामध्ये देवाचं राज्य आहे जे येशूने या मंदिराचं प्रस्थापित केलंय. आता चमकायचं कोणाला आहे? येशूला. येशू तर ऑलरेडी प्रकाशित आहे, पिता ऑलरेडी. आता कोणाला प्रकाशित व्हायचंय? तुम्हाला आणि मला. प्रेज द लॉर्ड. आणि प्रकाशासाठी हे जसे बाहेर फटाके फोडत आहे किंवा बाहेर लाइटिंग केलेली, तसा प्रकाश आहे का? युगान युग झळकतील. प्रेज द लॉर्ड. हे फटाके आता जातात 10-20 सेकंड नंतर विझून जातात, परंतु जे येशू मध्ये चालतात, येशू ते युगानुयुग प्रकाशासारखे ताऱ्यासारखे झळकणार आहे. प्रेज द लॉर्ड. येस, आमच्या मंदिरामध्ये काही लोकांनी सेवा केली, आज ते झोपी गेलेले आहे आणि ते निश्चितच आकाशात प्रकाशासारखे चमकतील. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती मंडळीसाठी तू काम केलं, ख्रिस्ती मंडळीसाठी त्यांनी काम केलं, ख्रिस्ती मंडळीसाठी विटा वाहिल्या, ख्रिस्ती महिन्यासाठी डोनेशन दिलं, ख्रिस्ती मंडळीसाठी प्रार्थना केलं, ख्रिस्ती मंडळीसाठी उपवास केले. आता तुझं जीवन संपलंय, परंतु मी तुला प्रकाशासारखे प्रकाशित करेल. प्रेज द लॉर्ड. ते प्रकाशित झालेले आहे. आता येशू म्हणतात तुम्ही जगाचे प्रकाश आहात. प्रेज द लॉर्ड. यस, आता आम्हाला विटा घेऊन इथे यायची गरज आहे का? विटा घेऊन यायची गरज आहे का? परत एक बार आम्हाला इथे इमारती वगैरे काय आणखी काहीच नाही. आता हे ते काम एक टप्पा पूर्ण झालेला आहे. आता आम्हाला काय करायचं? आता देव म्हणतो ते काम पूर्ण झालेलं आहे. आता तुमचं घर, तुमचं कुटुंब तुम्हा जेव्हा मंदिरात येणार आहे तर त्याची उभारणी मी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी देवाची मंदिराची उभारणी तुम्ही केली, आता वेळ आलेली. देव म्हणतो मी तुमची उभारणी करणार. तुमच्या समस्या किती असल्या, तुमचे प्रॉब्लेम किती असले, तुमच्या अडचणी किती असल्या, तरी देखील देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. या वर्षाचं थीम कडे आपण जाऊया. यशाया अंडरलाईन करूया. 2012 वाजलेले आहे आणि त्या समय आपण शेवटला थीम कडे जाऊया. यशाया याचा 41वा अध्याय आणि याचं 20वं वचन. हे वर्ष 2000 आणि एक दिवस प्रार्थना केल्यानंतर प्रभूने मला हे वचन दिलेलं आहे आणि प्रभू म्हणतो हे वचन माझ्या मंडळीला दे, यासाठी की हे वचन आणि या वचनाच्या द्वारे मी 2025 मध्ये तुमच्यासाठी कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तयार आहे सगळेजण? आपण एकत्रितरित्या यशाया 41 20व वचन वाचूया. यावर मी काही संदेश देणार नाही. आज नुसते वचन आपण लक्षात ठेवूया आणि त्यानंतर आपण प्रार्थनापूर्वक काही वचन समर्पित पाळक साहेब प्रार्थना करतील आणि वचन आणि कॅन्डल आपल्या हातामध्ये येतील आणि त्यानंतर आपण पुढे वाटचाल करणार. परंतु अंतात या वर्षी 2025 मध्ये जर तुम्हाला मी विचारलं की वर्ष 2025 साठी आपलं थीम काय आहे, तर आपण म्हणायचं यशाया. बोला यशाया 41:20. एकत्रितरित्या वाचूया. येणे लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करतील, समजतील की परमेश्वराच्या हातून हे झाले आहे. इस्रायलाचा पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले. काय उत्पन्न केले? आता मी प्रश्न विचारतो, कशाच्या बद्दल संदेश होता आज? काय उत्पन्न केले देवाने? 20 वर्ष अगोदर काय उत्पन्न केलं? काय उत्पन्न केले?
संदेश माझा कशा तुम्हाला येतं का लक्षात की मी हवेमध्येच गोळ्याबार करतोय? 20 वर्षा अगोदर काय आपल्याला दिलं? पहिले पत्र्याचं शेड होतं, 20 वर्षापर्यंत तसंच होतं. आणि त्यानंतर आज जेव्हा आपण 36वा वर्धापन दिन आजपासून सुरू झालेला आहे, त्यामध्ये परमेश्वराने आपल्याला काय उभारून दिलेलं आहे? मंदिर. आणि ह्याच्यामध्ये 4 मुद्दे जे दिले ते येणाऱ्या संदेशमध्ये मी सांगेल, परंतु त्यासाठी परत एक बार लक्ष देऊन सांगा की 25 मध्ये आम्हाला करायचं काय. पहिली गोष्ट, ते लोक तत्काळ पाहतील. प्रेज द लॉर्ड. पाहतात की नाही तुम्ही या मंदिराला? चांगलं वाटतंय का? सुसज्ज वाटतंय का? आशीर्वादित वाटतंय का? आपल्याला कदाचित काही नाही वाटत, पण बाहेरून जे येतं ते आश्चर्यचकित होतात. प्रेज द लॉर्ड. अरे कसं काय? एवढे गरीब लोक, एवढ्या अडचणीत लोक, आणि त्यांच्या खाली बघा तर खाली संगमरवर मार्बलची फरशी, आणि एवढं मोठं एवढं भव्य मंदिर झालं तरी कसं? प्रेज द लॉर्ड. यस, कदाचित तुम्ही आणि मी त्याला सिरियसली घेत नाही. घर की मुर्गी, त्याला काही महत्व नाही घेत आपण. परंतु जे बाहेरून येतात ना, ते म्हणतात खरोखर इथे देवाची महान योजना कार्य करते. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे महान योजना कोणासाठी काम करते? महान आणि देवाचे प्रिय लोकांसाठी. तर काय करतील? लोक पाहतील. नंबर 2, ते जाणतील. ते काय करतील? तुम्हाला जाणीव होत आहे का इथे देव असतो? आहे का जाणीव? तुम्हाला माहित आहे का देव इथे आहे? देव भेटतो का? देव बोलतो का? देव आशीर्वाद देतो का? देव साक्षी निर्माण करतो का? यस, ते जाणतील. आणि तुम्हाला देखील मागील 16 वर्षामध्ये किंवा मागील 36 वर्षामध्ये देवाने त्याची जाणीव केली. ते लोक जाणतील. पुढे ते मनन करतील. मनन म्हणजे काय? त्याचा विचार करतील. यस, या मंदिरातून जे काही आम्हाला मिळत आहे ते खरोखर देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्यापासून आहे का? हे जे काही आपण शिकतो ते मनुष्यापासून आहे का? नाही. लोक म्हणतात अहो खरोखर या मंदिरातून आम्हाला अद्भुत आशीर्वाद मिळतात, जरी आम्ही मंदिराला आलो नाही, परंतु ऑनलाईन आम्ही जेव्हा मंदिराला जॉईन होतो तेव्हा आम्हाला आशीर्वाद मिळतात. प्रेज द लॉर्ड. जे जे वक्ते आले प्रत्येकाला या ऑनलाईन सर्व्हिसची नुसती जाणीव नाही, तर ते त्या सभेला किंवा या भक्तीला किंवा संदेशाला अप्रिशिएट करतात. प्रेज द लॉर्ड. ते काय करतील? मनन करतील, समजतील. प्रेज द लॉर्ड. की खरोखर इथे देवाची वस्ती आहे. आणि मग पुढे काय लिहिलंय? पुढे सगळ्यात महत्व, माझ्या मागे बडा, परमेश्वराच्या हातून हे झाले आहे. प्रेज द लॉर्ड. ते समजतील आणि जाणतील. परमेश्वराच्या हातून हे झाले. बोला मागे. परमेश्वराच्या, मनुष्याच्या हातून झालंय का? कोणी व्यक्तीने, कोणी पाळकाने, कोणी कमिटीने, कोणत्या व्यक्ती संस्थेने हे उभं केलंय का? कोणापासून झालेलं आहे? कोणासाठी झालं आहे? माझ्यासाठी झालेलं आहे. म्हणा, माझ्यासाठी झालेलं आहे. माझ्यासाठी झालेलं आहे. आणि जर माझ्यासाठी झालं आहे तर 2025 मध्ये तो मला बहुत देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे असं लिहिलेलं आहे की इस्रायल करता प्रभू परमेश्वराने हे उत्पन्न केले आहे. प्रेज द लॉर्ड. हे वर्ष 2025, हे मंदिर, हे सुंदर सहभागिता, हे आशीर्वाद परमेश्वराने तुमच्यासाठी बनवून ठेवलंय आणि तुम्हाला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, तर तुम्हाला आणि मला देऊन दिलेलं आहे. आता काय करायचं आम्हाला? आता आपण बनवलेलं आहे. लोकांनी यायचं, बघायचं आणि जायचं. आम्ही नाही बघणार आता. असं आहे का? जसं शहाजहान आणि ताजमहल बनाय, आओ लोक देखो और जाओ, असं आहे का? हे नाही. हे तुमच्या आणि माझ्याचं आराधना स्थळ आहे. कारण की आम्हाला माहिती आहे मी आणि माझ्या घराण्याला इथेच आशीर्वाद मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. मला, माझ्या मुलांना, माझ्या पतीला, माझ्या पत्नीला, माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या नातवंडांना आशीर्वाद मिळण्याची 2025 मध्ये जागा आहे ख्रिस्ती मंडळी चर्च. प्रेज द लॉर्ड. परत एक बार वचन वाचू आणि मग पाळकसाहेब प्रार्थना करतील. परत एकदा एकत्र व्हायचं. कळालं वचन काय आहे? वचन अद्भुत, आशीर्वादित आहे. जे संदेश मिळाला त्या हिशोबाने बरोबर आहे ना तिथे? हा, वाचूया. येणेकरून लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करतील व समजतील की परमेश्वराच्या हातून हे झाले आहे. इस्रायलाच्या पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले आहे. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण एक गीत गाऊया.
जस्ट स्क्रीनवर दाखवले एक गीत गाऊया, त्यानंतर आपल्यासाठी जे प्रॉमिसचे वचन चिठ्ठ्या आहे ते पुढे आणा आणि त्याच्यासाठी पाळकसाहेब प्रार्थना करतील आणि त्यानंतर देऊया. पहिले आपण सर्व आपल्या जागेवर उभे राहूया आणि दानार पण आपण घेऊया आणि यावेळेस गीत क्रमांक 74 हे पुढे आपण जाऊया. नवीन वर्षाचा आपण आरंभ झालेला आहे. स्क्रीनवर हे गीत आपण बघत असताना हे गीत गाणार आहोत. त्या वर्षामध्ये दानार पण मुलांनी कृपया मंदिरामध्ये यायचं आहे. बाहेर खूप गडबड चाललेली आहे. आपण बाहेरच्या लोकांसारखं काही क्रिसमस नाही करत, आपले चर्च सुरू आहे. बाहेरचे लोक गडबड करत आहे, फटाके फोडत आहे. विनंती मी करतो कृपया ते स्टॉप करा. भक्ती संपलेली नाही. बाहेरचे लोक फटाके फोडत पण तुम्ही फोडायचे का? त्यांच्यासाठी झाले बाहेर, पण आमचे अद्याप भक्ती संपलेली नाही. त्यानंतर फटाके फोडायचे.